पुण्यात जीएसबीचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाल्यानंतर अतिशय महत्त्वाची बातमी समोर येते। पुण्यातील पाणी पुरवठ्यासंदर्भामध्ये धक्कादायक अहवाल समोर आलाय। टँकरनं पुरवलं जाणारं हे पाणी दूषित असल्याचं आढळून आलेलं आहे। टँकरच्या पाण्यामध्ये कॅलिफॉर्मचे विषाणू आढळलेले आहेत। पुण्यात जीएसबीचा धोका वाढण्याचं कारण या निमित्तानं समोर आलेलं आहे। पुण्यामध्ये टँकरनं पाणी पुरवठा होतो आणि या संदर्भातला अहवाल समोर आलेला आहे। रेवती हिंगवे माझी सहकारी या संदर्भातली माहिती देते। रेवती, नक्कीच तृप्ती, आपण जसं बघतो की पुणे शहरात ग्युलिन बॅरी सिंड्रोम हा जो न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे त्याचे रुग्ण दिवसेंदिवस त्या रुग्णांच्या संख्यामध्ये वाढ होत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती अनेक ठिकाणचे अनेक परिसरामधले प्रामुख्याने सिंहगड रोड परिसर, नांदेड सिटी, किरकटवाडी या परिसरातले पाण्याचे नमुने हे चाचणीसाठी पाठवण्यात आलेले होते। जेव्हा एक प्राथमिक अहवाल त्याचा समोर आलेला होता तेव्हा त्याच्यामधनं असं निष्पन्न झालं होतं की जे क्लोरीन वापरलं जातं, रेसिड्युअल क्लोरीन, त्याचं प्रमाण बरोबर होतं। पण हा जो आता दुसरा अहवाल आहे त्यामध्ये असं निष्पन्न झालेलं की पुणे शहरात ज्या परिसरांमध्ये प्रामुख्याने टँकरने पाणी पुरवलं जातं त्या टँकरच्या पाण्यामध्ये कॅलिफॉर्मचे विषाणू आढळून आलेले आहेत। आणि जसं की मी या आधी सुद्धा म्हणलेलं आहे की ग्युलिन बॅरी सिंड्रोमचं प्रमुख कारण आहे दूषित अन्न आणि दूषित पाणी। तर दूषित पाणी पुणेकरांपर्यंत पोहोचत असल्याने ग्युलिन बॅरी सिंड्रोमच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे आणि झपाट्याने तो पसरत देखील आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवरती पाण्याची चाचणी करण्यात आलेली होती आणि त्या चाचणीचा अहवाल जेव्हा आज समोर आलेला, पाण्याच्या स्त्रोतांची चाचणी केलेली होती, त्याचे काही सॅम्पल नमुने पाठवण्यात आलेले होते आणि आता जेव्हा टँकरच्या पाण्याचे देखील नमुने पाठवण्यात आले तेव्हा असं निष्पन्न होते की हे पाणी दूषित आहे आणि त्यामुळे बऱ्याचशा लोकांना त्याचा त्रास देखील होत आहे। खरं तर आता जेव्हा हा अहवाल समोर आलेला आहे त्यावरती पुणे महानगरपालिका काय भूमिका स्पष्ट करते हे पाहणं महत्वाचं राहणार आहे। कारण सध्या पुणे शहरातल्या बऱ्याचशा परिसरांमध्ये टँकरने पाणी पुरवलं जातं। निश्चित रेवती, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर पुण्यामध्ये दूषित पाणी पुरवठा होतो या संदर्भातला अहवाल समोर आलाय। या संदर्भामध्ये मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, पाहूया। लोकांना सांगितलं जाणार आहे याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया? खूप चांगला हा उपक्रम आहे। एकतर त्या ठिकाणी केवळ स्मारक होत नाही, शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र हे आता जापनीज भाषेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं जाईल। तर पुण्यामध्ये पाणी पुरवठ्यासंदर्भात धक्कादायक अहवाल समोर आलाय आणि या ठिकाणी जर टँकरनं पाणी पुरवठा केला जातो तो हे पाणी दूषित होतं असा अहवाल समोर आलेला आहे।